नमस्कार. आजच्या पटकथेचं नाव आहे लफ्जों की ही दिल की कहाणी. लफ्जों की ही दिल की कहाणी. सिनेमा, गाणी आणि नाटक यांच्यावर असलेल्या भारतीय माणसाला व्हेनिस या शहराबद्दल विचारले तर तो लगेच दोन उत्तरे देईल. एक म्हणजे शेक्सपियरचे मर्चंट ऑफ व्हेनिस आणि दुसरे आपले आवडते तो लफ्जों की ही दिल की कहाणी हे गाणे. 40 वर्षापूर्वी द ग्रेट गॅम्बलर हा सिनेमा मी आमच्या सोलापूर ते भागवत चित्रमंदिरामध्ये पाहिला होता. तेव्हा याला दासी नावाचे एक जबरदस्त चित्रकार युद्ध सोलापुरात होते. ते कोणत्याही सिनेमाचे असे काही पोस्टर बनवायचे की नुसते पाहत राहावे असे वाटायचे. मला आठवते की माझे सिनेमा पाहणे कमी होते, पण केवळ त्या पोस्टरांपायी चित्रपटगृहाबाहेर रेंगाळले जास्त असायचे. आजच्यासारखी रेडीमेड डिजिटल पोस्टर्स तेव्हा नव्हती, पण त्या पोस्टरमध्ये जो जिवंतपणा आणि रसरशीतपणा होता तो या छापील पोस्टरमध्ये नाही. या द ग्रेट गॅम्बलरचे त्यांनी बनवले तो लफ्जों की हे पोस्टर आजही डोळ्यापुढे येते. खरे तर महानायक अमिताभचा द ग्रेट गॅम्बलर हा सिनेमा एक तद्दल गल्लापूर चित्रपट होता. तो शोलेपासून या माणसाचे बॉक्स ऑफिसचा एक हाती कचरा केला होता. त्याला तोंड नाही, त्यामुळे सिनेमातही यशस्वी झाला. द ग्रेट गॅम्बलरमधला जय अमिताभ बच्चन हा असा नामी जुगारी आहे की ज्याने आजवर कधी एकही डाव हरलेला नाही. त्याने जुगार खेळायला सुरुवात केली व समोरचा माणूस कंगाल होणारच हे ठरलेले. अर्थात त्याच्या जुगाराचे फंडे वेगळेच असतात. त्याचे हे कौशल्य अंडरवर्ल्ड डॉन सक्सेसना उद्योगतक्त असतं. रतन दासच्या मदनपुरी लक्षात येते. तो त्यांच्याशी करार करतो आणि स्वतःसाठी काम करायला लावतो. जयने मोठमोठ्या श्रीमंत लोकांशी जुगार खेळायचा आणि त्यांना कंगाल करायचा एवढेसे काम त्याने करायचे असे ठरते. जे त्यांना कंगाल करतो त्यांना नंतर रतनदास यांना ब्लॅकमेल करत असतो. असाच एक सापळा तेथे नाथ जगदीश साठी लावतात. नाथ हा लष्कराशी संबंधित सरकारी अधिकारी आहे. नाथ या जाळ्यात अडकतो. जय त्याला पार भिकेला लावतो. सक्सेना मात्र त्याच्या पैशाला अभावी त्याच्याकडून लष्करी कागदपत्रे आणि हत्यारे यांची माहिती काढून घेतो. इकडे पोलिसांना याची भनक कानी पडत असतो. इन्स्पेक्टर विजयला अमिताभ दुहेरी भूमिकेत त्यांचा चेहरा हा हुबेहूब जयसारखा असल्याने या कामगिरीवर पाठवतात. त्यांच्यामुळे अशी जाऊन आधी जयला कोणत्याही परिस्थितीत अडक करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. पण यात एक अडचण आहे. विजयचा चेहरा हा हुबेहूब जयसारखा असला तरी त्याला जुगार जयसारखा अजिबात खेळता येत नाही. योगायोगाने दोघे एकाच वेळी रोम विमानतळावर उतरतात आणि गोंधळ होऊन जातो. जयकडे माला नीतू सिंग या श्रीमंत मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचे काम सोपवलेले असते. मला विजयचा जय समजते तर सक्सेनाने त्याच्या तपासावर आलेल्या इन्स्पेक्टर विजयला आपल्या मोहजालात फसवण्याची कामगिरी शबनम या झिनीत अमाम वर टाकलेली असते. पण शबनम मात्र जय या अट्टल जुगारालाच इन्स्पेक्टर विजय समजते. पुढे यथावकाश सगळे गैरसमज दूर होतात. जय विजय दोघेही मिळून दुष्टाचा खात्मा करतात. अगदीच लोकास्ट बजेटमध्ये सिनेमा तयार केला असल्याने आताच्या काळात हा सिनेमा पाहणे एक दिव्य ठरते. पण दिग्दर्शक शक्ती सावंतचे नशीब चांगले की यातला काही भाग परदेशात चित्रित झाल्याने सिनेमाची काही रेळे सुसह्य होतात. त्यापैकी दो लफ्जों की हे दिल की कहाणी हे गाणे व्हेनिसमध्ये चित्रित झाले आहे. व्हेनिस हे तरंगते शहर म्हणून आजही प्रसिद्ध आहे. संपूर्ण शहर कालव्याने जोडलेले असल्यामुळे या शहरात आजही जलवाहतूक आहे. पर्यटकांच्या प्रमुख पसंतीचे हे युरोपातील एक मुख्य शहर आहे. या शहराचे सुखद दर्शन या गाण्यात होते. 70च्या दशकात ज्या देखण्या अभिनेत्री होत्या त्या हेमा मालिनी, रेखा, झिनीत अमन, परवीन बाबी यांची नावे अग्रस्थानी होती. द ग्रेट गॅम्बलरच्या कालखंडाचे दशक म्हणजे अमिताभचे एक हाती दशक होते अन त्याचे या सर्व अभिनेत्रीसोबत हिट सिनेमे या काळात येऊन गेले. खरे तर हा सिनेमा टोकार गटातला आहे, पण अमिताभचा सहज वावर, देखणी पार्श्वभूमी आणि कर्णमधुर गाणी यांच्या जोरावर हा सिनेमा त्या वर्षीच्या हिट सिनेमांच्या यादीत गणला गेला. जय आणि शबनम, अमिताभ व झिनीत अमन जेव्हा खऱ्या अर्थाने जवळ येतात तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघातले गैरसमज दूर होतात. दोघांमध्ये गहिऱ्या प्रेमाचे सुंदर नाते निर्माण होते. व्हेनिसच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर त्यांचे प्रेम अधिकच खुलत जाते. व्हेनिस हे कालव्याचे शहर. तिथे जे काही दळणवळण आहे ते होड्यांमधून, नाव्यांमधून चालते. अशाच एका छोट्या होडीमध्ये जे जोडपे बसले आहे. स्थानिक भाषेत गोंडोला होडी. चित्रपटात या होडीच्या नावाने एक अगदी तळती रसिक माणूस असावा, कारण तो इटालियन भाषेत एक गाणं गुणगुणवतो. अमोरो मिओ, माय लो डोएस्टे टू डोन्स टी सस्तो सेकंड्रो टिटोसे मिओ ला 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 ला. तो अगदी सहजपणे अन मजेत गातोय. त्याचे बोल ऐकून जयने कुतूहल जागे होते. गाणं म्हणणाऱ्याला नाव्याकडं बघत शबनमाला विचारतो की हा काय गातोय, तर ती त्याचा अर्थ सांगू लागते की तो त्याच्या प्रेमाला साद घालतोय, तिची आठवण काढतोय. लगेच तो तिच्या ओठावर तर्जनी ठेवून
सांगतो असं नाही, गाणं म्हणून अर्थ सांग. अन ती जी गाते तेच सुंदर गाणं, तो लफ्जों की है दिल की कहाणी. आजही कुठेही गाणं कानावर पडलं की आपणही सहज गुणगुणत जातो. असे हे लोभस गाणं फार मोठे आलाप नाहीत की अवघड यात घेतलेली नाही. साधंसुद्धा संवादी शैलीतलं हे गाणं आहे. गाण्यातील शबनम स्वतःवर नाराज आहे की या गाण्यात लक्षात येते की गाणं मात्र अर्थपूर्ण आहे. हृदयाची कहाणी दोन शब्दाची आहे, एक प्रेम आणि दुसरं तारुण्य. यासाठीचं जग वेडं होऊन जातं. आयुष्य फार मोठे नाही, यात असे काही किती दिवस आणि किती रात्री असतील माहिती नाही. प्रेमाचा ऋतू हा मिलनाच्या भेटीचा बहारदार ऋतू होय. नाहीतर असे अनेक किस्से अनेक आठवणी घेऊन त्यावर जिवंत व्यतीत करावं लागतं. फुलाफुलांची नक्षी असलेल्या पिवळसर सकटमध्ये गोबऱ्या गालाची झिनत अमन या गाण्यात एकदम खुलून दिसते, तर पांढऱ्या ब्लेझरमधला हिप्पी स्टाईलचा अमिताभ तिला मस्त शोभून दिसतो. गाण्यामध्ये बरेच होल्स अप्स आहेत. डॉन लावारिस, दोस्ताना, महान, राम बलराम, फुकार या जोडीचे काही मुख्य सिनेमे होत. या दोघांमध्ये कधी गॉसिप अफेअरचा विषय फेऱ्या झडल्या नाहीत, पण त्यांची जोडी पडद्यावर पाहणे प्रेक्षकांना रुचत होते हे गाणे नक्की. दोघांमधले ट्युनिक गाणं पाहताना लक्षात येते. एका लयीत हे गाणं आहे. वाद्याचा कर्कश आवाज नाही की फार मोठ्या वाद्यमेळ नाही, बस एक शिळं वाजवतं जावं तसं हे गाणं गुणगुणत असताना ते लगेच संपून देखील जातं. गाणं होडीबरोबर पुढे सरकत राहतं. हेलकावे खात जाणारी होडी आणि वेजिंगमधल्या देखण्या इमारती मागे पुढे होत राहतात. मस्त पिक्चरेजस आहे. इव्हन आजशीची जेव्हा त्यांचे रिमिक्स बनवलं तेव्हा त्या व्हिडिओ होडीत बसून शूट केला. तो लफ्जों की है दिल की कहानी, या मोहब्बत या है जवानी. दिल की है बातों का मतलब ना पूछो, कुछ और हमसे बस अब ना पूछो. जिसे के लिए दुनिया दीवानी, या है मोहब्बत या जवानी. एक कश्ती वाला क्या है गा रहा था, कोई इसे भी याद आ रहा था. किस्से पुराने यादें पुरानी, या है मोहब्बत या है जवानी. इस जिंदगी के दिन कितने कम है, कितनी ही खुशियाँ और कितने गम है. लग जा गले से रुते सुहाने, या मोहब्बत या है जवानी. RDG हे गाणं कसं बसवलं याचा खुलासा आशिषीने RD रिमिक्स गोल्डन एरा या कार्यक्रमात करताना सांगितले होते की पंचवर्षी रात्री बेरात्री उठून बसत आणि युरोपियन वा अरेबियन रेडिओज ट्यून करून बसतं. त्यातला एखादं वाद्य आवडतं यासारखा देशी वाद्य या वस्तू वापरून तसं ध्वनी ते निर्माण करतं. हे गाणं मुळात इटालियन गाणं नव्हतं, तर रेडिओ जॉकी त्यांच्या कार्यक्रमात त्याचे तुकडे करून गुणगुणत होता. त्यावरून आयडिया हे गाणं सुचलं. अमेरियो हे गाणं प्रसिद्ध आहे, ते वेगळं आहे आणि त्याची चाल व रचना दोन्ही वेगळ्या आहेत. गाण्याचा इतिहास काही असो, हे गाणं भूतकाळात घेऊन जाण्यास सक्षम आहे की मात्र नक्की. आनंद बक्षीने हे गाणं लिहिले. RDने त्यांना लयबद्ध संगीत दिले. अमिताभ व शरद कुमार यांच्या साथीने आशाजीची हे गाणं अगदी दिलखुलास पद्धतीने गायले. या सिनेमातले आशाजीचं लढीवाळ शैलीतलं पहले पहले प्यार है मुलाकातें यादी हे गाणंही गाजलं होतं. या बीट गाण्याची शिदोरी आपल्या जीवनात वेळोवेळी उपयोगी पडते आणि जीवन सुसह्य होऊन जाते. आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.